धम्माल कॉमेडी वेब सिरीज प्रस्तुत अण्णा अप्पांच्या कुरघोड्या। हे निबरगट बिंडोक दोघाला बी म्हणत्यात हवड्या हायलय ह्यो लाज मोड्या साऱ्या गावाला तरास यांचा करून ठेवल्यात 17 भानगड्या। हे अण्णा अप्पांच्या कुरघोड्या, अण्णा अप्पांच्या कुरघोड्या, अण्णा अप्पांच्या कुरघोड्या, अण्णा अप्पांच्या कुरघोड्या। नमस्कार मंडळी, श्रीराम फिल्म प्रोडक्शन अण्णाप्पाच्या कुरघोड्या। तरी आता आमचा 88 वाला भाग आलाय, धमाल कॉमेडी आहे आणि तमाशाचा भाग आहे आमचा। सर्वांनी बघा आणि शेअर करा आणि आम्हाला सपोर्ट करा। धन्यवाद मंडळी। ओ थांबा फायटर भाऊ येऊ द्या हो. काय गरज आहे त्याची? मी आहे ना मालक, तुम्हाला काय कम पडू देत नाही। चला, त्याला गरज असती तर तो आधी आला असता का ना अण्णा? हे परशा जातो, आओ त्याला येऊ द्या। कुठे चला? अप्पा हा, तुला काय कळतं बिळतं का? काय म्या घेतलाय मी आमच्या घरात वाटून करता तुम्ही? मी घेणार आहे त्याला. तुला मारणार हा, जा घरी। इथं लगा मी चाललो, अण्णा काय तुम्हाला कळतं का नाही? जाऊ दे की त्याला। येऊ द्या मग संग म्या घेतलाय, तुम्हाला काय अडचण आहे परशा जातो। का? तुमचं सगळं उघड होतंय घरी गेल्यावर बघू नको की जा। घालवलं तुम्ही त्याला काय ध्यान ठेवायला घेता का संग? काय असेल ते घरी येऊन सांगते, भांडण आधी कालचं अजून मिटायचं आहे। फायटर भाऊ येतोय। फायटर भाऊन तुम्ही या मागणी मोटरसायकल येऊ द्या की, थांबा की जरा, काय गडबड उगाच करायची काय? 12 वाजल्या, परत त्यांनी दुसरी सुपारी धरली म्हणजे परत मिळेल का आपल्याला? परत ना ते काय करणार सांगा बघू? मला तोंड द्यायला लागतं सगळ्याला। बरोबर आहे की, पण त्याला येऊ द्या की। तिथं माझ्या पुढे काय बोलायचं नाही कोणी, तुम्हाला सांगतोय। अण्णासाहेब तुम्ही सांगा, पुढे या तुम्ही, लपू नका। चला की, जाय उशीर झाला, किती वेळ थांबायचं असतं या? पण त्याला येऊ द्या की। हो आपा बसा, चल। तुम्हाला सांगतो, तत्त गेल्यावर ह्यो प्रतिष्ठित माणूस आहे म्हणा, मी हा मला म्हणा। बर बरं, अण्णाला पण म्हणा, ही दोघं आहेत म्हणा। नाही बरोबर आहे की। आपल्याला माहिती आहे गावात काय लेवलचं आहे तिथं काय करत? काय करतो? भांडी बिंडी घासून झाली का? हा, भांडी घासून म्हणजे काय? बायकोची भांडी घासतोय मी? चला असू द्या, आता आलाय ना माणूस। चला, गाडी माझ्यासाठी थांबत नव्हतो हे. बसा। काय पुढे मी बसणार आहे? बर थांबा, ही गावचं पैसा येतं। तू लातच घालेल पुढे मी बसणार आहे। काय? मी पुढे बसणार आहे? लागा मागणं आलाय पुढे बसणार आहे। अरे गाव मला फायटर भाऊ म्हणताय। अरे म्हणतो मग आम्ही काय तुला काय पुरस्कार देऊ का? तुला फायटर भाऊ म्हणतोय, मग तुला काय गौरव म्हणू दे का? बसायसाठी बांधणं फायटर भाऊच म्हणणार आहे। तू एक काम कर, हा, माग बस। तू मागणं आलाय म्हणजे माग बस, तुला पुढे जागा मिळणार नाही। का? फायटर बाबा नाकोडी पुढील। बरं असू द्या, थांबा थांबा। ही गावचं पैसा येतं, तिथे गेल्यावर नाही जपून हे करायचं, तिथं खर्च करायचा नाही। तेवढी अक्कल आम्हाला आहे। अण्णा मी आहे, अण्णा माझ्यावर तुम्ही अंकुश ठेवा। मी आहे। हा, अण्णा अंकुश ठेवतोय। अण्णा तुम्हाला सांगतो, त्यात मिली बघत आहे अण्णाची पण। हा, अण्णा अंकुश ठेवतोय, मी ठेवणार, मी लिहून ठेवणार सगळं माझं मी। चल. हा, आता आपण आहे की संघ। फायटर भाऊ, हा, तुम्हाला सांगतो, पैसे गावचे पैसे, हा. आपण काय आपले पैसे आहेत का? सगळ्या गावाचे पैसे आहेत, आपण हा. खर्चून चालतील का? आपण खर्च आहे नाहीत पैसे। हा, त्यामुळे मग तेच आपण म्हणा. खर्च रुपया करायचा नाही त्यातलं। ज्याला खायचं त्यानं पदरच खावा। हा. आणि जर त्या पैशाने केलं नॉर्मल नाश्ता करायला इथले, सगळ्यांनी नाश्ता करायचा। हा. नॉर्मल करायचं, हा, चालतंय। म्हणजे खर्च झाला नाही पाहिजे। गावचं पैसे खर्चून चालते आता सांगा? मी काय जेवण आलोय घरनं? आलाय ना? तुम्ही जेवण आलाय नाही? नाही जेवलो आम्ही, खातोय काय तर व्हायचं वडापाव काय तर। वडापाव खायचा? हा, काय तर खाऊ की। चला बसा। वा मागं. कुठं माग तुम्ही वा, मी पुढे बसणार आहे। लगा त्या गाडीवाल्यानं सांगितलंय तू पुढे बस म्हणून, तर गाडी दी तू म्हणलाय। त्यात आणि हा, एवढ्यासाठी भांडण काढू नका, बसा फायटर बाबा माग तुम्ही। कुठे एवढ्यासाठी काय भांडण त्याला? करायचं ते? चला. हे बघा अण्णा, हा. तुम्ही सांगताय म्हणून बसतोय, तुमच्या विश्वासावर बसतोय बरं का सगळ्यांच्या। हा. कुठे तर माघारी गेले चला उघडा, डिकी उघडा। भांडा तिथं गेला भांडा काय डिक्की डिक्कीत माग असतोय मी। सामान असलं तर ठेवा त्यात। हो, ते सामान नाही काय. टोपी बिपी। थांबा, हा, मी गावचा सरपंच आहे, मी कुठे बसायचं सांगा? तापाव खायला का सरपंच? सरपंच तर कसं आहे माहितीये का, तुम्ही नागा त्या नादाला लागू, बाद उचाल। आम्ही आहे त्यात, आमचा आम्ही तमाशा ठरवतो व्यवस्थितपणे। तुम्ही नुसतं इथं आल्यावर सत्कार बित्कारायला तुम्हालाच उठवतो आम्ही। सरपंचाचं नाव घेणार, सरपंचाचं माझ्यात तुमच्यात काय बदल आहे का सांगा? काय चला अण्णा बसू द्या आप्पा, कसं आहे माहितीये का, बसायसाठी भांडणं कशाला? चला सरपंच। नको सरपंच नको। अरे थांबा जरा, एवढी गाडी एका गाडी एवढं सगळं तुम्ही बसतोय का? पण बसतो मग किती जण आहे?
3 दुनी 6 आणि 7 झालं. 7 जण झालो कुठं तुम्ही कुठं झालाय तेव्हा तुम्ही कुठं झाला वकिलाचं काय काम असतं यात? हे, आता मी गावचं नाही काय हो का ये हो, सरपंच तुम्ही थांबा. आणि वकील साहेब हा वकील साहेब बाबा तिथं काय काम आहे सांगा बरं. काय आहे? आणि तुम्हाला काय येतं त्यातलं आणि त्यातलं काय कळतंय आणि काय कळू देणार आहे ही गाणपडी मी लगा बघा मी थांबतो पण तसं जायचं व्यवस्थित ठरवून यायचं. हा. तुम्ही दोघ जण तसं भांडणं करू नका. मी गाव फक्त सांभाळा सरपंच आम्ही बाकी गाव सांभाळतो. सांभाळतो पण तुम्ही गावाची आबरू ठेवा. मी आहे की एका ठोक्यातच पाडतो ते काय? काय बोललात मी तुला सगळा भांड- हिसाब ठेवणार आहे मी. हा तुला भांडणं काढायचं वय हिसाब ठेव की हा. हिसाब ठेव म्हणून बोंबलू नको तत गेल्यावर मग काय जरी झालं तर ग बसायचं बाहेर आल्यावर तुला काय बोंबलाय ती बोलू त्या माणसात एकटा तर उघडाट बोलला तर मग तोडवला मग काय काय तिथं बोलणार खर्च केल्यावर मी डायरेक्ट तिथूच बोलणार मी असं असते तेव्हा कानातला साईडला घेऊन कानात बोलायचं कानात. आता भुकायचं नाही मोठ्यानं वा 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 चला अण्णा दुसरी गोष्ट खर्च कमी करायचा गावचं पैसे आहेत कार्यक्रम चांगला करूया त्या कार्यक्रमाला परत न कसं होणार त्या कलाकारांना आणल्यावर मला एखादी खोली घेऊन ठेवायला लागणार त्यांना जेवण खाणं बोकाड मटण बिटण ती मला आणि करावं लागणार आहे हा लागणार का सांगा? बरोबर आहे बरोबर आहे. त्यासनी बोकाड म्हटलं लागतंय बाबा काय असतंय खोली म्हणते कशाला? ते बाबा तुमचा घराना घरंदाज आहे खोली कापा कशाला एखाद मग काय कपड्याची पिढी कुठं बदलणार खोली कशाला ही बार काढलं आंघोळी बिंगोळ्या काय 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 तसं तुमच्या वाणी हिंडू द्या खर्च बर बर खोली ठीक आहे. कोण खर्चलं मी खर्चलं हो खोली ठीक आहे का नाही त्याला बोकडे बिकडे कशासाठी पाहिजेत. आता खाऊ द्या की खाल्लं तर काय एक आता काय गावाच्या पैशानं शाकाहारीच मिळणार बोकडे बिकडे काय चालणार नाही ते यात्रा हा. बसवायची आणि शाकाहारी कसं होईल? बरं असू द्या फायटर भाऊ असू दे त्यांना आता शेवटी का नाही सगळ्यांना पण तुमच्या वाटणीला किती येणार आहे लयत लय 4 आणि येतील वाटणीला काय पुऱ्या गावाच्या ह्याच्यात तुमचं किती येणार त्या बोकडात किती पैसे येणार आहे समजा 7-8 हजाराचं बोकड मी घेतलं ती खातेली आणि काय 4-2 माझी माणसं खातेली किती पैसे जाणार आहे तुमचं किती पैसे जाणार आहे म्हणजे 4 आणि लयतले वाटणीले 4 आणि आता नुसतं 4 आणि म्हणतात परत तुम्हाला सांगतो 1000 2,000 काढता पैसे जायचं इथं बसा बाजूला बसा बसायचंय. बस जातानाच यांची अपघात चला अण्णा असू द्या बसा. गाडी गाडी कोण चालवायचं बसा अण्णा. बर मी सरपंच चालव का? गाडी चालव ड्रायव्हर दुसरा आहे ए गाडी चालव आहे ड्रायव्हर आहे की त्यांचा आहे का मग चला बसा. सरपंच तुम्हाला सांगतो गावावर 1 नंबर लक्ष ठेवा आणि ती तेज बीजची सगळी सोय करा आणि तुम्हाला सांगतो ती जेवणा बिवणाचा कार्यक्रम आपण दोघच करायचा तुम्ही मी गेलो तुम्हीच गेलाय असं समजा हा. हा तिकडे बाकी आवरा सगळं मी व्यवस्थित करतो हम्म. फक्त तुम्ही फायटर भाऊ भांडणं करू नका भांडण गावाची आबरू केलं, गेली केलं. म्हणजे माझी आबरू गेल्यागत आहे. त्याला तुडवीन मी तिथंच सोडून कोणाला तोडवणार फायटर भाऊ तुम्हाला नव्ह तुम्ही जरा मागं बसा. नरड दाबील बरं का मी पुढं इथं खर्जुल्यावर तोंड घे नाही पुढे जाऊ का? चालतंय. जाऊन या लगेच. चला गाडी यायची आहे टाका 5,000 होय. 5,000 कशाला कवा तर त्याचं काय याडबीड लागलं का भाडं म्हणजे एवढं भाडं होतंय का मी ठरवलंय 3,000 त्याला टाकायचं बाकी मला काय सांगाय नाही 3,000 भाडं होतंय अण्णा मी काय सांगत होतो बोंबलाय नाही तर आता पंपावर आबरू घालवायला लागले याला काय अक्कल मग काय ह्यातच पैसे काढायला लागला काय तुम्ही 5,000 भाडं तर त्याला त्याला टाकूया आणि पुढे झाडाखाली 3,000 भाडं आहे. तुला सांग भाडं 3,000 आहे हो टाका चला 3,000 भाडं होतंय 3,000 त्याला टाकायचं भाडं 7,000 ठरवलंय 5,000 त्याला टाका तुला इथं नडायला लागला भाडं 7,000 रुपये झाडाखाली अन्न बघा कसं पैसे काढायला लागले ते ए बरं असू द्या नाही टाकू द्या इथं भांडणं करत बसू नका तिकडे बघूया जे तुझा काय विषय आहे तिथे एखाद्या झाडाखाली उभा राहून मिटवू काय झाडाखाली नाही 3,000 मारायचं ए तू उतर हा? तुला काय गावाला तुझा लगानू वैताग झालाय लगानू इट आलाय तुझा काय माझा इटा लावे काय त्याला कशाला भांडणं करायला लागला परत भाऊ काय असेल नशीब. गावच्या बरोबर जाते रे गावाचे पैसे खाऊ नका गावाचे पैसे खाऊ नका हा ओ फायटर भाऊ असू द्या टाकू द्या तिथे गेल्यावर का नाही आपण हिसाब बघूया लिहून ठेवतो की मी हा
येऊ दे माग, येऊ दे माग, येऊ दे. घ्या की पुढं बास की बसते की तिथं निघली गाडी तिथली घ्या. त्या आपा हा. त्याला भुका लागली ते जेवायचं काय तर बघ. मला माहित आहे तुमची तोंड बघून मला वाटायला लागले की तुम्ही पाक भोकन मेलाय म्हणून घेतलंय हॉटेलवर. अहो थोडं थोडं खाऊया आप्पा. हा थोडं थोडं खावा, गावचं पैसे इथं मला हिसाब द्यायला लागणार आहे. मला लय कुत्री विचारणार आहे ती परत गावात कसं आहे माझी आबरू जाईल. तुम्ही खावा. काय हिसाब मीच विचारणार आहे, दुसरं कोण विचारणार नाही. अरे इच्छा की मी देतो की पण आता बुके उपास नाही का माणसं आणि गावचं पैसे लय खर्च करायला नको अण्णा साहेब. काय करू माहिती का थोडं वडापाव काय समोसा असं खाऊया. अहो एक एक वडापाव खाऊ. एक एक खावा नाही तर दोन दोन खावा पोटाला. मी पण काय लय हे नाही पण गावचं पैसे ते हिसाबाने खर्च करूया. मला हिसाब द्यायला लागणार आहे. खावा थोडं थोडं चला. थोडं थोडं खाल्ल्यावर काय फरक पडतो? त्या ड्रायव्हरला पोट भरून घालायला लागणार आहे. ड्रायव्हरला खाऊ दे. हा ड्रायव्हरला खाऊ दे तेवढं. चला उतरा. बसला होता का कधी येशीच्या गाडीत? नाही नाही आम्ही नाही बसलो, आम्हाला तुम्ही एकटाच बसला होता. हिसाबात खावा बरं. हा हिसाबातच खातो. काय खायचं खावा जाऊ द्या. काय असते ना हा चल इकडे चला की. आपा हा. माझा फोटो काढा की. हा बरोबर घालून सांगितले नाही. चला फोटो काढा की. अहो कसलं भारी दिसते बघा की लोकेशन बघा आहे का नाही. लगा येईल लगा मी म्हणतो अण्णा तुम्हाला हे तुमचं सगळं कौतुक आहे. तुमच्या पार्टीत एक सुद्धा नाही निवड बेकार आहे. घ्या बसा चला. फोटो काढला म्हणून काय होतंय. अप्पा हा तिथं जरा माझं पण जरा मोठं पण सांग जरा. काय? मी एक नामवंत वकील आहे म्हणून सांग जरा. बिघाडला गेला वकील. त्याने केस जिंकले का ना मग बिघाडला हा बिघाडला लगेच. मग अण्णा इथं. चला इथं. हा 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 भारी बस आहे. अरे बसा. हा हा तर बिल हा काय पद्धत आहे का नाही. एखादा वडापाव खायचा त्याला कशाला धुवायला लागतं? वकील साहेब तुम्ही जाऊ हात धुवून मी आलोय. ए चला हात धुवा आणि तुम्ही ऑर्डर द्या काय खायचंय ते खावा. ए काय खायचे खावा म्हणजे गावचं पैसे येतं असं खर्च आहे नाही तर वडापाव नुसतं मिळणार. तुम्हाला काय खायचंय वडापाव भजी समोसा काय बी खावा लागा. इथं आता बोलू कालवा कडून तुला सांगतो इथं आपल्या गावची आबरू जाईल. तुला जे एखाद्याने जर काय घेतलं तरी घेऊ द्या. घेऊ नका. भाजी घेतो पाव किलो हा. चला. पण मी आलो लगेच ना आणि इथं कालवा करू नका. कोणी हे लय खाल्लं तर गावचं पैसे खर्च आहेत काय काढणार. आपा या जाऊ लवकर जाऊ. सारखं कालवा करत बसू नका. चला वगैरे चिकन ताट आहे ना. आहे ना. एक स्पेशल चिकन ताट. हा आणि ती दुसरी आहेत ना ती सगळी शाकाहारी हा. आहे. शाकाहारी पण ती खात नाही. मटणा हात लागतो म्हणून त्यांना भजी वडापाव काय असेल ती द्या. देतोय हा एक नंबर क्वालिटी, चिकन ताट एक नंबर आहे. एक नंबर स्पेशल चिकन ताट देतो. या घेऊ. एक नंबर. बरं काय देतो मग. मला एक समोसा द्या. हा अण्णा तुम्हाला भजी काय. भजी एक भजी द्या, एक प्लेट. दोन भजी एक समोसा. पुरी भाजी आहे का. पुरी भाजी आहे ना द्या. तुम्हाला. पुरी भाजी दोन पुरी भाजी एक समोसा दोन भजी. हा अण्णासाहेब आपा कसं काय ना. काय नाही मी तुम्हाला गेला अजून आला नाही. येतील पुरी भाजी इकडे द्या. पुरी भाजी भजी द्या तिकडे. समोसा इकडे आणा. समोसा तुम्हाला. हा अण्णा करा चालू करा. कराय खावा जरा जरा. पुरी भाजी तुम्हाला. हा पुरी भाजी देशील. त्याला काय आपा काय बघायला. वडापाव. वडापाव आपाला आहे. हा अजून काय मला घ्यायचं. नाही अजून काय नाही सांगतो तुम्हाला लागलं तर. हा धन्यवाद. आणलं का पाहिलं एक नंबर क्वालिटी. तुम्ही एक काम करा तुम्ही आत येऊ नका लगेच या 5 मिनिटानं कारण आत मोठा लय मोठा भडका होणार आहे आता. ओके ओके. आईला जबरदस्तच दिले. नको म्हटलं तर म्हणाले नाही तुम्ही गावचं प्रतिष्ठित माणूस तुम्ही साधं कसं खाता. काय तुम्ही काय या गावचं जावं यावे तुम्हाला देणार मटात ताट. अहो माझी ओळख आमच्या घरानं तास काकायची पहिली ओळख. आपा हा बाथरूमला जातो म्हणून शाळा करून आला तुम्ही. 100% शाळा केल्या. लगा शाळा नाही ते हॉटेलवाला म्हटला लगा आम्हाला भजी वडापाव तुला जरा तर काय. खावा घ्या तुम्हाला घ्या म्हणलं होतं तुम्हाला काय पाहिजे. पैसे खर्च करायला नाही म्हणून सांगितलं तुम्ही गावाचं. आता कसं होतं. तुम्हाला सांगतो हा तुम्ही लगानू ही करू नका खायला जेवणाची माप काढू नका काय जेवणाची माप काढणार म्हणजे ह्या सगळ्यांनी काय घेतले. तुम्ही पण असं घ्या. हा अरे ते वडापाव घ्या तुम्हाला. ऐक की मेन माणसाला चान्स असतोय लागा तुम्हाला कळतं का नाही. मेन माणसाला चान्स असतोय. तुम्ही 500 करत ताडे घेऊन जाऊन आपण.
तुम्हाला सांगतो ती काय म्हणते माहिती आहे का गावचं मेन माणूस तुम्ही आहे म्हणतो कुठं चाललाय तर म्हटलं आम्ही तमाशा ठरवाय चाललो. आपण त्या माणसाला मेन माणूस कळला कसा? विचारलं त्यांनी मला तुमचा घरांदाज दिसतोय म्हणली तुमच्या प्रतिष्ठित दिसताय म्हणून म्हणलं. नाही माथ्यावर कुठले लिहिले का घरांदाज खावा चला माफ करा. बरं असू दे त्यांना दिले ना आता जाऊ द्या खाऊ द्या असा माणूस पाहिजे एक नंबर माणूस आहे. आणायला काय बोलायचं नाही. खाऊ द्या त्याला काय परत बघू आता. खाऊ द्या. हिसाबात तुमच्याच कट करणार ती आम्ही. फाईट कालाव फिर कामाला येतं हॉटेलवर तिकडे गेल्यावर पुढे बघू की. खाऊ द्या कालाव पूर्ण त्यांना प्रेमान दिले ना आपण गावचं पैसे खर्च करायला म्हणून सांगितले. माणसं बघते म्हणून तू राहू द्या तुम्हाला कशात धिंगाणा करायला लागला? अण्णा खावा कशाला नादाला लागलाय. त्यांचं दिले प्रेमान दिलंय. असं पण पैसे देणार मी पैसे त्यांचं तसं घेणार नाही त्याचं काय असेल ते पैसे देणार. तुमच्या खिशात द्या पैसे त्यातून द्यायचं नाही. आता त्यातलं देतो हिसाब करताना माझं बाबा माझ्याने देतो हिसाब करताना मी हिसाब बरोबर देतो. अण्णा कुस्त्या झाल्यावर हा कुस्त्या झाल्या का हिसाब होतो. त्या झालं हिसाब असतोय आधी हिसाब असतोय. बरं खाऊ दे पोटात दुखल माझ्या. हा शांत बसा की राव आता खाऊ द्या आव्हानात किती माणूस झाले हे बघा की. हा त्यांना प्रेमान दिले आपल्या ह्याच्यातलं नाही दिलं ती प्रेमान द्यायला काय जावा यावी त्यांचा. खाऊ द्या लय प्रेम होतं चाललं त्या हॉटेलवाल्याचं. खाऊ द्या खाऊ द्या कशाला बिना कामाला पण क्वालिटी बरं क्वालिटी आणि क्वांटिटी एक नंबर हा. त्यांनी बघायसाठी दिले मी म्हणून नको ते म्हणते नाही क्वालिटी तर बघा अण्णा राहू द्या. तुम्हाला काय पाहिजे का पुरी बिरी. आता तुम्ही घेतले ना गपचूप खावा की आणा मिरच्या घे. हे आणलंय संकट अजून या खाताना पडला खाताना पडलाय अण्णा काय पोटात दुखायला लागले. राहू द्या खाऊ द्या राहू बिना कामाला कशाला हो हातात पडला पीस मोठा लाट. पण आम्ही काय खायला लागलो तुम्ही हे मागवायचं का नाही मग ते कशाला मागू शकतो तुम्ही. अरे मी मागवलं नाही मला बळ दिले. बळ ते तुम्ही काय जावाय बिवाय आहे का त्यांचं. जावयावरून नाटक करतो. हा अरे असते तर काय संबंध असते. आणि प्रतिष्ठित माणूस मी प्रतिष्ठित नागरिक काय लिहिलंय घरादार तुमचं काय लिहिलंय कपाळावर तुमच्या. बांधू द्या त्यांना. आता भांडू नका त्यांना प्रेमान दिले खाऊ द्या गपचूप खाऊ द्या आता कशाला अहो पैसे आपलं जातं गावात पैसे जातात. आहो त्याच्यात घ्यायचं नाही आपण त्यांना प्रेमान दिले हा बरं गावात गेलं तर तुझ्या वाटणीला किती येणार आहेत. 5 काय? पैसे 5 पैसे माझ्या आता वाटणी 1 लाखात किती येणार आहे. माझ्या वाटणी देतात ते मला जास्त दिलं पाहिजे पैसे. हा माघार दिलं पाहिजे मला पैसे. एखाद्याला खाऊ दे काय खाल्लं हा. तर कशाला उगाच हे करताय राहू द्या मी काय म्हणते हा 2 ओवर टाकतो तुमच्या ओवर कोणाला माझ्यात नको का 2 ओवर खावा की. टाका चुपचुप टाका. चांगली आयडिया चांगली आहे. चाराय काय लेकरू आहे खावा. आता काय बोलाय नाही बरं का. आयडिया चांगली काढल्या तुम्ही. देणार आहे की तुम्हाला पण देणार आहे की तुम्हाला पण देतो. काय देऊ तुम्हाला खावा तुम्ही तुमचं पाठ भरून घ्या. बस 1 नंबर काम झालेलं आहे. हा ना. तमाशा ठिकाणी गेल्यावर म्हणायचं आपण 35 माणूस आहे त्यात हॉटेलवाल्यानं नको म्हटलं तर बळ बळ म्हणायचं मोठे असे ताट भरून दिलं. हा सांगाय काय जाते नाही मला सांगाय पाहिजे ही लगा वकील आहे का बिताडाय म्हणून ही सुद्धा नादवलाय मग तू माझा मोठेपणा सांगा देतो. कवा पटकन आता माप काढ ना. तू बोलूच देत नाही कोणाला काय बोला. आता हे 2 तुकडे दिले ना मला आणि आता माप काढ नको म्हणणार. केला तुला मिंदा. तुम्हाला घेताना काय वाटलं का नाही. अण्णा खावा या बघ. आणखी जायची खायचं तर खावा पुरं खावा. आहो. मन उगा लाळ घालू नका. हो का प्रेमान तुम्हाला दिले ना खावा गेला तुम्ही दुसऱ्याच्या पोटात कशाला हे करताय ही लागले तुम्ही खरं कुठं वासा वासा कुत्र गपचूप खावा दिले ना तुम्हाला खातोय मी कुठं काय म्हणतोय ज्यांची तोंड बंद करा. हाय का तुमचं तुम्ही गपचूप खावा दिले ना तुम्हाला. मी वेटरला 50 रुपये एक्स्ट्रा देणार आहे. तुमचं काय म्हणणं. पद्धत दिल्या तुमच्या पैसे माझ्याकडे त्यातलं आणि ह्यातलं आता मी वाईट आणल्या तुम्ही खात्यावरच मारणार आहे. अण्णा बसा जाऊ गाडीत आलो. खावा खावा बसतो आम्ही तुमच्या. हा बरे मी काय म्हणतोय आता एक काम करा तुम्ही येशीत बसा ऊन लय पडले. आम्ही गाडीत बस गाडी होई तू मोटरसायकल
नाही गाडीवर तुम्ही थम्सअप बिम्सअप काहीतरी आईस्क्रीम बिस्क्रीम खाऊन येणार आता. बसा जावा अण्णा तुम्ही दोघं जावा द्या जिरून ए, जाऊ द्या कशाला उगाच, काय कशासाठी बी करत काय तर बसताय? बोलून पाचका करतोय बस गाडीत. ऊन पडलंय म्हणलं तू ती अलखाडा आधी वगाळ सुटण्यात आणि परत उगे म्हणजे खर्चले आणि गाडी येतो मला का सो काय बी मग आता आपल्याला उलटी एसीत बसवायला लागली ती. या जाऊ तुम्ही आईस्क्रीम बिस्क्रीम काय खाय ते खावा गावतो आता खाल्ले आता जाम आता टापरून जेवलाय म्हणलं आता बसणार आता मोटरसायकलवर. जिथं तिथं तंडायचं लागायचं वर. नाकाडात बुक्की दिली नाकुडी लई खाणार बरं का अन्न तुम्हाला तुझी आता तमाश ठरवायची तर तुम्ही लई येड होऊ नका. हा भैया याला सांगा गाडीत बसून जरा माझ्या हातनं काहीतरी बरं वाईट घडलं म्हणजे परत बसाल बोंबलं सगळे आडत चाल आमचं घरानं काढील मी घुसून पहिलवान मी बी बोलवीन मी तर काय स्वाद आहे बी. हा बाद जाते. आम्ही जे तुमचं 3 लागते 5 किलो चटणी केली हा. आता हात चालू करायला लावतो, पटके बहादर. हा जेवा, जेवा. चला लावा गाडीत. एकटे इथं थंडा प्यायला लागलाय वे. हा गावचं पैसे असं उडवायला लागलाय का पैसे? कोण आहे ती? घेऊन पी की तू का घेऊन पी की म्हणजे? हा ना आमच्या पैशाने तर पिऊ द्या का नको अहो ही गाव आपण हिसाब घेऊया की तिकडे गेल्यावर. अहो काय हिसाब घेऊया परत तुम्हाला सांगतो हिसाब लावणार. अरे आमच्या पैशाने घेऊन प्यायला काय तुम्हाला काय अण्णा मी पैसे दिले तिथं. त्यांच्या पोटाला खाऊ दे त्यांना. हा हलकटा सारखा लागा रुपया मोडत नाही लागा आणि तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजे काय आणि कोण वर- हलकट? आम्ही हलकट मी. अरे आमचं आम्ही घेऊन पिऊ आता तिथं बघितले की आमचं आम्ही घेऊन खाल्लं. आम्ही सगळ्यांनी वडापाव खाल्लं, समोसा खाल्लं आणि तुम्ही मटन ताट चिकन ताट खाताय. फायटर आपा तुमच्या पैशाने कधी थांबा दोन मिनिटं. वकील आपा तुमच्या ताटात लेत ना ह्याला फायटरला. हलकटानं खाल्लं गोष्ट सुद्धा आणि वर तुला सांगतो आम्ही तू एसीत आला का तुम्ही आला का हा मग आम्ही लागा मोटरसायकल तापलो ह्यांनी सांगितलं एक बाटली पिवली काय प्रॉब्लेम होता तापलाय मग. घ्या प्या घे पण एखादं घेतलेली काय बरं पडतोय? काय फरक पडतोय म्हणजे? तुमच्या पदरच्या पैशाने घेत नाहीत की आपल्यात मांडणार आहे ते. पण एखादं खातंय खाऊ दे की काय असतंय तेव्हा. नाच तवा म्हणजे घ्या आम्हाला पण घ्या. बरं तू एक काम कर हा तू गाडी मोटरसायकल बस हा आम्ही गाडीत बस हा चालते बसतो. घेऊन प्या तुमची चला काय प्या तुम्ही म्हणजे पैसे कोण भागवायचे तर? हा ना. हा पैसे हा गावचे ना. पैसे तुम्ही घेऊन आलाय. चला मी एका गुच्छीत मी इथं खलास काय ती शोभत काय नाही. हाना बरं बघू. शोभत नाही तुम्हाला हे. का? मग तुम्ही एकटं प्यायला लागला आम्ही काय बसते म्हणून काय? अण्णा बाबा तुम्हाला येताना दुकान किती दिसली वाटणे तुम्हाला प्याज असले प्याज घेऊन आम्ही नको म्हणतोय. अहो ते त्यांचे पैसे पेत्याचे किंवा नाहीतर एखादं पे आपल्यातलं घेतलं तरी काय बरं पडतोय. हिसाब बघूया आपण. मग हा हिसाब देतो मी तुम्हाला हिसाब घेऊया की. हिसाब काय देतो मी. हिसाब तुम्हाला गंडवणार ना तुम्ही? हिसाब त्यांच्याकडे तुम्हाला सांगतो सगळं पैसे लावणार आहेत ते. कुठं कुठं किती किती गेल्या तर तुम्हाला सांगतो गाडीला 7,000 ए, रुपये 5,000 थांबा रुपये थांबा डिझेल टाकलं. थांबा मी काय म्हणतो आपलं काय तुम्ही तुम्हाला यायचं असलं तर चला नाही पैसे माझ्याकडे आहेत ते माझ्या ओळखी आहेत आमच्या मोटरसायकल ठरवू का? शकतो पैसे तुमच्याकडे कशाला ए, ठेवले? ए, जाऊ माघारी. एक काम हो माघारी. एक तुम्हाला काम कर. सांगितलं अण्णा पैसे ठेवायला. ऐका जरा थांबा. तिथे गेल्यावर पूर्ण हिसाब घ्यायचा नाही हिसाब व्यवस्थित द्यायला सुट्टी द्यायची नाही. हा. हा. आणि ह्याच्या तोंडात तेवढा बोळा कोंबा जरा शांत घ्या जाऊ बाबा. चला काय थम्सअप सांगायचं आमच्याशी जाणार नाहीत ना. अहो तुम्हाला 20 रुपये नाही घ्या 20 रुपये गाडी द्या. हवी जाणार नाही मी. चल. हा. कातनीला आल्यावर करून लात घालीन म्हणा. कातनीला आल्यावर करायला नाही. हो पैसे घ्या याच्याकडं पुन्हा म्हणलं पैसे तुमचं तुम्ही घेऊन जावा. या कानपाड्यानं प्या पाणी धाडच नाही लागा तुमचं वाट करायला डेरा भरून ठेवलाय असं कार्य करायला लागतंय अण्णा कवा करायचा 1 नंबर 1 नंबर पाणी गारजार आहे असं पाहिजे बाबा. हा आहे का आपल्यात हायवेला ठेवलंय भरून एवढं धाडच लागतं माणसाचं आपल्याच नुसते भांडणं. तुम्ही डेरा उचलून या चाल
लोकांनी पाणी प्यायला ठेवलंय चांगलं. चांगलं ठेवलंय की पण ही आपल्यात नाही कोण ठेवणार नाही असं. आपल्यात म्हणणार पाणी जहाज पाहिजे बिसरी पैसा लय हो पैसा पैसा आणि आपल्यात कसं माहितीये जर डेरा जर ठेवला ते उचलून बी नेते. होय. आप्पा मी काय म्हणते माहितीये का आप्पा? थांबा थांबा मला 2 मिनिटं मला बोलू द्या. हा. नाही तर तुम्ही तर बोला. हा. थांबलाय अण्णा आल्यापासून थांबलाय बोलायचं तर जाऊन तमाशातल्या त्या मॅडमलाच बोलणार आहे वाटतं. इथं कुणालाही बोलत नाही. ऐकून घे. हा. दाग पडू दे ना नुसतं असं आमचं ऐकून घे. कुणी पण बोला बोंबला ऐकून घे. खायला तेवढंच खाणार हा, तोंड उघडणार बंद. हा 2 मिनिटं ऐकून घे की. हा मगाच्यान काय चान्स आहे का बोलायला? ह्या दोघांचाच कालवाय नुसतं, ह्या दोघांचाच. मग आता चान्स दिलाय की तुम्हाला बोला की. बापा म्हणतोय तर हे मध्ये लागलाय असं करायला. पण आता काय करा माहितीये का तिथे गेल्यावर तुम्हीच बोला सगळा चान्स तुम्हाला. हा, बोलव तर देते का हे काय? हे बोलू दे खर्चुली तो काय तुझं काय काय त्याला आपण टाकूया उसात ह्याला. अण्णा बघा तुम्हाला सांगतो तुम्ही आहे म्हणून मी ग बसलोय. नाही तुम्हाला सांगतो पहिलवान बोलवून नाही उचल मागणी करणार सांगतो म्हणते ऐकतो मग. हा इथं आपण चाललोय कार्यक्रम ठरवायला तुमचं दुसरंच चाललंय. तिथं आतमध्ये जाताना मी ना अण्णा जातो. अण्णा बोला तुम्ही असं सांगा नाही सांगा तुम्ही सांगा. काय? मी काय बोलत आहे तुम्हीच बोला. हा. आतमध्ये मीच जाणार पाटील. बोल त्यांना बोल. थांबा तुम्ही ऐका. काय ठरवा? आतमध्ये जावा मग सगळ्याला बाहेर काढावं. तुम्हाला काय बोलायला व्यवस्थित येत नाही. हा. आतमध्ये आपण मी जातो. तुमचा स्वभाव तापाट हो लय तापाट अण्णा तर. मग मी काय वाईट. म्हणतोय हवगा ही दोघं जाते ते आतमध्ये आपण का नाही गपची बसूया त्यांना कळते सगळं. आपण बिना कामाचं का नाही काहीच बी बडबड झालं बोलवतो की तुम्हाला. सगळं झाल्यावर तुम्ही आज जाणार सगळं मग आम्ही झाल्यावर आम्हाला बोलणार तुम्ही. हे असले कुठली पद्धत काढली तुम्ही अहो, साहेब? ठरल्या हिसाब देताना तुमच्या समोरच पैसे देणार आहे आम्ही. पाकिट तुमच्या समोर देणार. बरं आप्पा मी काय म्हणतोय आपण असं डेरे बसूया गावात आपल्या पैशाने बसूया दोघाच्या. माझं ना मी फ्रीज बसेल मी जार वाटिले ही नको ही मी बसवत पुढे गेलो तुम्ही पुढे द्या माग एवढं नालायक तुमची पार्टी. अहो, आम्ही पाटील नालायक नाही. पण मी काय म्हणतो माझ्या पदाच्या आणि पैशाने बसतो. ज्या डेऱ्यावर माझं नाव आहे तेच तेवढा फोडणार. बरोबर आहे. अहो मी काय म्हणतो माझ्या पदाच्या पैशाने बसतो नाव तुमचं करतो. नकोच दगड घातलाच त्या नकोच. म्हणजे बिना कामात नाव बदनाम यांचं. काय आम्हाला मान द्यायच्या नादाला नको. मला ना अण्णाला जाऊ द्या आम्ही ठरवतो. पर तुम्हाला पण बोलवतो पण सगळ्यात एकटा नाही जुळतो. पण तिथं गेल्यावर ना शांत घ्यायचं. हा काय जरी मी 2 चपला फेकून मारल्या तरी काय बोलाय नाही तुम्हा दोघाला. अहो तुम्ही तोंड चोकट नका तर आमच्या आम्ही बघतोय दोघं. हा आमचं आम्ही ठरवतो. तुमच्या वाटणीला येऊ द्यात ना आम्ही. पैसा 1 रुपया आता ते हॉटेलवाले तिथे गेले 200-400 रुपये तर आपण कशा तर काढू हो. काय तुमचं बरोबर आहे. तुम्ही आमच्या वाटणीला येऊच देणार नाही हो. तुम्ही सगळं तिकडे हे करणार काय हा कार्यक्रम तुम्ही सगळं तुमचं तुम्ही ठरवणार एकटं. हायला तुम्ही तिथं तुम्हाला मान देतो की काय? कार्यक्रम चालू आहे तिथं तुम्ही बारकी पोरं दंगा मस्ती काय करते ती केक काढते ती शिट्यावर कारण त्यांना दाब द्या की. नाही आज करतो की मी जाडून शाबास हीच आमची अपेक्षा आहे तुमच्याकडून. हा? चला बसा बसा. दिलं तुम्हाला पद. प्रतिष्ठित माणूस आहे मी आप्पा. मग प्रत्येक माणसाला तीच काम असते ती. चला काय चला चला आधी तुझं दुसरा आणि एखादं काय तर. तांबे ठेवा लोकांना घ्या चला. होय तर आम्ही बी घ्या चला चला. अण्णासाहेब ती ड्रायव्हर लागा 5 मिनिटाला जाते लागा. ड्रायव्हर कुठे गेलंय? ती गेले तिकडे बोलवा. ड्रायव्हर बसा आत बसा. ओ आप्पा तिकड्या भाडं वाढतंय हा? भाडं वाढतंय. कसं काय? AC लावणार. 9,000 भाडं देणार आहे तुला. बरं झालं मी 8,000 म्हणत होतो. 9,000 हा काय कमिशन आहे का काय मग तुमचं? लगा गॅस एसी लावून आलाय त्यात गॅस असतोय ती संपला गॅस बॉम्बाला. संपला माहिती आधी संपला असेल त्याला काय दवा? अण्णा सांगा बरं का त्याच्या एकट्याच जातंय का सांगा बघू बरं. गाडीवाल्याला व्यवस्थित त्याच्या हातात आपली जिंदगी असते. त्याला 2 रुपये जास्त दिले तर काय फरक पडतोय आणि ह्याच्या वाटणीला किती येणार आहे 5-10 पैसे. मला माहित आहे तुम्ही त्याला 2 रुपये जास्त देणार आहे. तुम्ही त्यातलंच खाणार आहे. सांगा तुम्ही त्या अण्णाला सांगा. अण्णा सांगा राहता फायटर भाऊ समजावून हे ड्रायव्हर जायचं का नाही? भाडं काय कमी होईल का? नाही भाडं कमी होत एसी बंद करतो की. इथनं पुढे काय झालं ते वेगळं असतं. इथनं पुढे एसी बंद करून चालवून 9,000 दिले त्याला. मला लय त्रास आहे बाबानो. एवढी चांगली मोठी गाडी तुम्हाला कोण देणार एवढे पैसे? अण्णा. अण्णा लय भाडं होतंय अण्णा. माझा ऐका हा. अण्णासाहेब हा. यांची भांडणं मिटवा की. ही का नाही हमेशा का नाही चालूच आहे यांचं. मला वाटतं कधीच एसी गाडीत बसली नव्हती. होय फायटर भाऊ तुम्हाला सांगतो एसीने आपलं बिगर एसी भाडं 5,000 ठरलं होतं. हा. एसी लावून जायचं म्हटलं तर मला वाटतं 1-2 किलोमीटर लावचा तुम्ही कंपल्सरी इथं लावून आलाय. आता ती डबल त्या जळ. ती नव्हतं एसीला असं किती चालणार आहे एसीला चाल?
डबल जळतंय त्याला. ड्रायव्हर साहेब हो, तुम्ही काय कशाला लावा एसी ह्यांच्या दोघांची भांडणे एसी लावायसाठी मला होय, बारा काय वाजता नाही जायचं. का? तुम्हाला कळतं का नाही ए, काय मी सांगतो एकदा ऐका आता ह्या दोघांची गावातनं निघल्यापासून कालवा आहे. मी काय म्हणतो फायटरला मी उतरूया आणि ही दोघं जण येऊ द्या गाडीवर. तुम्ही या आतमध्ये, तुम्ही जाऊन काय करता आमचा ठरवतो. तुम्ही जाऊ बघा जाऊ मग मी जाऊ पैसे माझ्याकडे आहेत. पैसे देऊन जायचे इथं. पैसे गावचा हिसाब मला हे गाव विचारणार आहे. तुम्ही 2-3 टगी म्हणजे काय गाव झाला असं नसते. वकील आतापर्यंत खर्च झालेला ही का नाही हिसाब त्यांच्याकडे हा. घ्यायचा. तुम्ही मजेत कसं लागलाय? यांना या दोघांना येऊ द्या मग गाडीवर. ए, सरपंचाचा विश्वास किती ठेवला माहिती आहे का हा. आप्पाव सरपंच आला नाही एवढा विश्वास आहे आप्पावर लागा कधी यांच्या डोळ्यातला का ही निघत नव्हती चिपडी निघत नव्हतं लागा आणि आज चष्मा घालून चालल्यात तमाश ठरवाय म्हणल्यावर माझ्या ईर्ष्यावर. आप्पा हा का बघितला होता का अण्णा चष्मा तुम्हाला असू दे की आता ते काय त्याने तर अभियानचा गाठलाय. असू दे तमाशा ठरवायला चाललेलं. एखाद दिवशी काय होतंय? तू सगळ्यालाच असतंय सगळ्याला झालं ती वाटतंय वाटात दिसावं दिसू द्या की पण त्याला जरा व्हायची मर्यादा आहे का नाही. माझ्या अब्रू घालून तुम्ही दिसणार आहे. काय तुमची काय अब्रू बघा, काढली? तिथं जर गेलं तर कार्यक्रम कॅन्सल होईल. ए बरं तिथे गेल्यावर आणि नाही मी शांत तुम्हाला सांगू का मी धडे केली बघा तुम्हाला सांगू. काय हा घ्या जाऊ धडक आम्हाला काय धडे घेतले तुम्ही? आप्पा जाऊ आपण माघार जाऊ द्या तुला काय कायम येत आहे अण्णा काय हे गावात माणूस नसलं म्हणजे काय गाव बंद पडेल का काय काय आपल्याला काय एक गावात नसलं म्हणजे हा म्हणजे काय मग बेत काय तुमचा? मला मारा बिरायचा बेत आहे तुमचा. मारतोय कशाला लागा मेलेला तू लागा बोल माझं तोंड दुखायला आलंय, मी चिपलीन मारीन बघा आता. तत्त गेल्यावर काय बोलू नको ती मॅडम म्हणले त्या असं ह्याच्यावानी माणूस वसा वसा तो बघायला लागला मग कार्यक्रम वसा- वसा करणार. म्हणजे? हा, जरा आत येऊच नको तो आम्ही दोघं जण जातो. काय हात काय येणार आहे? मी हात येणार आहे पहिला मी हात असणार आहे. फायटर भाऊ हा मी अध्यक्ष आहे आप्पा उपाध्यक्ष आहे. काय? तिचं मनी एक गळ्यात त्यांच्या बांधायला आधीच देऊया. तिथं जाऊन एक काय वेळा. बोलायला नाही. चला आप्पा मग काढायला हो, लावा. आप्पा बघा मला 5 ला माघारी जायचं, दुसरा राहिलाय परत तेवढा बारा मी वाजता. वाडा ऐकेन. बाबा तुझं 10चं 15 दे तू पण तू काय आणि तू आणि ही घाल नको वाढवू नका हा. की. तुम्ही कशाला वाढवताय मग त्यानं वाढवू द्या. भाडा आहे त्याला दुसरं 5च्या आधी 15,000 द्यायला लागणार आहे त्याला. 5च्या आधी काय? भाडं आहे. ही असली गाडी ठरवून कशाला आलाय तुम्ही? त्याला त्याला दुसरं डबल भाडं. बघा आतापर्यंत माघार आला असतो तुमची यूज तर भांडणं चालू आहे ते. फायटर भाऊ बसल्या लय बसल्या. होतंय तुमचं. तुम्ही लय म्हणजे स्वतःला लय शांत समजू नका. शांत घ्या. तुम्हाला सांगतो ते तमाशावाले आहेत ना हा. ती म्हणजे तुमच्या गावचे प्रतिष्ठित माणूस ती नाकोडी कोण आहे ती म्हटलं आमचं फायटर भाऊ आहे हा आणि सगळं त्यांच्या हातात असते. काय सांगताय? गावातले एक सुद्धा पोरग उठू देत नाही एका धपक्यातच पाडतात म्हणलं कार्यक्रमात. काय सांगताय? होय मग म्हणते ती म्हणते आम्हाला धोका आहे पोर खडबिड मारते आप्पासाहेब बरं का पोर खडबिड मारते त्यांना त्या मधनं आदनं हिंडू द्या. काय एकाच सुद्धा उठू देत नाही मी जागणं. पण तुमच्या गावचा अशी कोणतरी 1-4 माणसं तयार केली ना विषय कोण नाही. म्हटलं बेत आहे कार्यक्रमाला? अहो पुढच्या वर्षी कॅमेरा बसवायचं तमाशामधनं आदनं हा कोण आगाव फाना केला का पुरो तमाशा पैसे त्याकडे गेला 100 पैलवान बोलवतो साईड नाच उभा करतो हा. एक सुद्धा मोहर येऊ एक देत सुद्धा नाही. मोर येऊ देऊ नका. हा काय लागेल तर शिपाशी देऊ त्यांना. तर नाव तेवढं मला सांगा सांग. मोहर. नाही पण फायटर बाजू वजन आहे बरं हा. तेवढं अवस्थेत आहे. मला ना अण्णाला आम्ही दोघ जाऊन ठरवतो. पोरासनी खायला कमी पडू देत नाही. राहिलेला वाडा ऐकीन पण पोरासनी खायला कमी पडू देत नाही मी. काळजी करू नका तुम्ही. 100 पोरं उभा करतो मी. बर हा चालतंय अण्णा झालं हा. मग लागा मागायदार ना बॉम्ब बोलतो आमचं तोंड दुखायला लागलं की तुम्ही खर्च करू नका वासा वायपट खर्च करू नका आवाजा. माझं आता थांबसा सांगतात फायटर भाऊ चला. हा सांग चला 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 पिऊया आणि डायरेक्ट घरी जायचं हा. फक्त तर कोण जर बोलायला लागलं तर नरड धरा बरं का तोंड धरा तोंडात बोळा बिळा घाला. आता सुट्टी देत नाही मी हा, तर. चला. हो आप्पा पाटील पण मला न्याय जरा मोहर बरं का. मला मोहर न्यायला लागते. मी तुझी बोलू तुझी परत ठरल्यानंतर बोलू तुमच्या हातात पैसे द्यायला होतो. हा चालते ठीक आहे. कार्यक्रम सगळं आम्ही ठरवतो. चला मला आज बाकी सगळं करतो आमचं आम्ही परत तुम्ही फक्त पैसे द्या. बरं बरं चालतंय हा, ठीक आहे. चला. हा एसी लावू नका बरं का आता. नाही, नाही, आता जरा. हा. जाऊ दे. फायटर भाऊ सांगा आम्ही माणूस कसा आहे त्यांना. होय होय आप्पा एक नंबर माणूस आहे. तुम्ही काळजी करू नका. हा सगळं आपल्याच ताब्यात आहे आता. जा. ड्रायव्हर साहेब बोला की. तुम्हाला 9,000 म्हटल्याप्रमाणे 9,000 भाडं देतो. काळजी करू नका. पण येऊस तर तुम्हाला सांगतो गाडी तुम्ही माघारी जायचं काय नाव काढू नका. नाही मला हा. 5च्या मोहर भाडं आहेत म्हणून म्हणले. असू द्या भाडं तुमचं भाडं बघा येईल भाड्याचं बघू. हा वाटलं तर मी देतो वाढवून तुम्हाला. काळजी करू नका. चालतंय, मग काय हा आणि एसी लावा तिकडे बघा आहे ती आता काचावर घ्या हो. उन्हाळ्यात साहेब, मार लागले बाहेर. लावा एसी लावा. चला लाव ना. लावा एसी. देऊ तुम्हाला 1,000-2,000 रुपये वाढवून.
या ए अण्णा साहेब बिघडले कोणा वयाचं भान ठेवा बरं का ना अकली नसल्यासारखं वागू नका तोडवीन तू तर बोलूच मग आमचा आहे दोघच बोलायचं आपण. दोघच बोलत बरं त्याला सांगा ना तू दोघच बोलायचं अण्णा ह्याच्या तोंडात बोळा घालून तारा कालवा कराय नाही चल अण्णा अण्णा तुम्ही माझ्या मागो की माझ्या पुढे कुठं कुसायला लागला संकट संकटच आहे की. मला पुढे कुसू द्या मला मान सांगा तू जाऊ दे पुढे ठरवायला अहो, लागतंय की तुम्हालाच मान दिलाय की आता पुढं जाऊ तुम्ही रुसून रुसून अहो नाही तुम्हाला मान देतो पुढं तुम्ही काळजी करू नका पुढं बसायला लागलं मी म्हणतो, अहो, नाही. अहो, तसं करू नका. गावची इज्जत घालवायला गावची इज्जत लागला. घालवायला लागला तुम्ही चला जाऊ दे गिरी होय. मग तर माझ्या मागे येत नाही हो चला तर तुम्ही पुढे चला की. मी गावचा प्रतिष्ठित माणूस आहे तुम्ही बी गावचा प्रतिष्ठित माणूस आहे त्याला गाडीत घालून ब्लॉक करा काय लॉक करा गावची आबरू घालवाय ना तुम्ही चला इथं बसायचं नाही चला तुम्ही आपण तुम्हाला पुढं देतो बस का पुढं तुम्ही बसा आम्ही मागे बसतो. अण्णा तुम्ही पुढे जावा आम्ही मागे बघी हा. माग माझ्या या तर बोला पण आम्ही दोघ जण बोलतो तुम्ही नुसतं होय 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 चालते चालते आम्ही गाणं म्हणजे जीर 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 कळतं का नाही सोड द्या की नुसतं तुम्ही होय 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 चला चालतंय. इथं उगा माणसं बघतील चला म्हणणार. तुम्ही सांगा यांना मग ए चांबा की माग. चला पुढे या तुमच्यामुळं काय माग थांबा तुम्ही आम्ही मागे थांबतोय हा? मागं थांबा तुम्ही म्हणजे तुम्ही चाललाय पुढे अण्णासाहेब नाही का मग मी पुढे येतच काय नाही. जायची गरज आहे काय हा? ए, आपण चला पुढे नाही नाही मी येत नाही जाऊ दे. नाही नाही नाही, असू दे नाही मी अहो, चला पुढे काय त्याला कळत नाही चला चला इथं भांडणं नको चला चला आपा जाऊ दे, दे चला 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 बसा गावकरी म्हणतोय नमस्ते आता तर लागा मी बा आणणार होतो लागा नमस्कार तूच म्हणलाच वे बरं असू दे की राव, म्हणू द्या डबल म्हणा. तुमचं नाव आहे म्हणून साठी आम्ही आलोय आमचं पण घरानं घरंदाज आहे आणि कार्यक्रम ठरवाय आलोय चांगल्या पद्धतीने कार्यक्रम झाला पाहिजे चांगलं होणार हा बोला तुमची सुपारी 50,000 आहे. हा परवडत नाही दुसरीकडे जाऊया 50,000 लय होतंय. लय होते मग काय. अहो कार्यक्रम बघा एकदा 50,000 काय तुम्हाला तुमचं त्याचं फेडणं होणार खरं हो ए काय लय होते म्हणतील काय लयच होतंय मग गावचं पैसा आहे थांबा एक मिनिट थांबा अण्णा मॅडमला तर बोलू दे की इथं आलोय कशासाठी मग बोलवायच्या आधी तुम्हीच लागला ठरवाय. बोलवा मॅडमला हो मॅडम या इकडं एक फड काढून ह्या तोंडावर डोळ्यास बांधून ठेवा गच्चा अण्णा बघा हे आहे का ए आपा काय झालंय हो मॅडम या बाहेर अण्णा त्याला सांगा बरं का जरा थांब. नमस्कार नमस्कार बसा तुम्हाला सांगतो मी आमच्या गावचा प्रतिष्ठित नागरिक आहे आणि सगळं गावचं सगळा कारभार माझ्या हातात असतो होय कारण लय वाईट आमचं माझी ओळख सांगा माझी. हे अण्णा आहेत आमच्या गावाचं आणि मी फायटर भाऊ सगळं गाव मला फायटर भाऊ म्हणते झालं का मग लेवल आला का तू दाता काढतोय हाय की आम्ही दोघ जण पुढे आधी काय ठरलं होतं बर आमच्या गावची म्हसोबाची यात्रा आहे आम्ही तुमचा कार्यक्रम बघडलाय आम्हाला आवडलाय त्यासाठी आम्ही आलोय हे हाय ती गावातली आमची माणसं गोरगरीब आहे ती हे सांगा की राव प्रतिष्ठित नागरिक हे आहे. अन्न नाही आणि तुमची कलाकार किती आहे विचारा घे हे ना टोटल कलाकार किती आहेत सगळे तुमची. मुली 8 आहे आणि जेंट्स 5-6 असतील ना. बर योग टरक आहे ने आणायला होय आहे ना. ठरवे ठरवूया 70,000 द्यायला लागते काय आता मागाशी 50 म्हटले की 50 म्हणते ती पण जरा साधा कार्यक्रम होईल हा तुला सांगतो 70 जाऊ दे कार्यक्रम चांगला आहे त्यांचा जाऊ दे तुझे एकटेच काय जाते तुझं गावती वर्गण किती आहे तुझं थोडं काय कमिशन आहे काय तुमचं लागा कमिशन खाणार वाटतं अन्न पुढ्या अहो पर का नाही एवढं 50 म्हणले पुन्हा नाही 70 तुम्ही कसं काय म्हणताय तुझ्या मनात कशाला वाढवा लागलाय ते काय बोलली ती का तुला 4 कलाकार एक्स्ट्रा वाढते ती पण काय बोललीच नाहीत ना अजून. बोलली ती तर का नाही अन्न बोलली का नाही काय बोलली तो तसं कुठं काय म्हणले ते आपण का मनालाच लागलाय बोलाय तुम्ही. ती म्हणजे 50,000 हे मनानं 70 करायला लागलाय. आप्पा गावचं पैसे येत तुम्ही 70 म्हणला का नाही
पाहुणं मी 17,000 बोललो होतो हा तुम्हाला ऐकायला 50 आलं हा. बरोबर येईल ऐका 70,000 म्हटले ती आपण आम्हाला 50 ऐकू आले की लगा मी काय खातो पैसे गावचं पैसे आहेत काय येण्यासारखं लगा काय अण्णासाहेब सांगा तुम्ही पण बिघडला तुम्हाला सांगतो कलाकार चांगले आहे त्यांच्यातले पैशाचा विचार करू नका हा तुम्ही पैशाचा विचार करू नका. कलाकार का नाही तुम्हाला एवढे चांगले देणार शाबास. नाही. तुम्ही विचारच करू नका. तुम्ही एकदा डोळे बंद करून कार्यक्रम बघा. अण्णा द्या चला दिलं काय दिलं म्हणजे काय 50 70 देता का लगा तुझे एकटे जाते का आमचं पण आहे की काय बघा गावचं पैसे आहेत हा लगा वाहन बिन टरका बिरका त्यांच्या आहे ती येणार आहेत लगा माणसं ढीगभर गावचा पैसा मी असा कुठं बी उडवू देणार नाही ए फायटर भाऊ हा पाहिजेचा कार्यक्रम बघा की कसला भारी आहे. ही काय चालू आहे तुमचं अण्णा तुम्ही म्हटलं होतं मी त्याला तोंड उघड देत नाही तो लागलाय भोका इथं आमच्या पुढं आपण तुम्ही वाढायला लागलाय की अहो जाऊ दे की कार्यक्रम चांगला झाला पाहिजे का नाही बर तुम्ही का नाही काय? तुमच्याकडे हिसाब घ्यायचा हा हिसाब देतो की मी होय हा तिथं तुला सांगतो तुला सांगितल्याप्रमाणे आधीच आपलं ठरलंय हा ती मी त्यांना घरी नेणार हा बोकड कापणार हा जेवणार आम्ही तिथं ती बोकडाचं ही पैसे तुमचं तुम्ही द्यायचं ख्यात मांडायचं नाही हा, मग तिथं आल्यावर माणसाला हा. नको काय आपण बोकडाचं पैसे आपण जेवायला नको आहे त्यांना आपल्या गावच्या आबरू जाईल का राहील का काय उपाशी माणसं घालवलं अहो गावात सगळी का नाही मटण वगैरे खाणार आणि ही अशीच बसलेली हा सगळे घरी असते त्यांना पण का पाहिजे का नाही अहो होय की द्या म्हणतोय की मग मटण द्या म्हणतोय तुम्ही ठरवा हा ठरवा तुम्ही ठरवू ना बघा ह्याला- बघतो हो का अण्णा साहेबाचा अर्धा पगार कट करा ए हा, फायटर ठरवा मग. गावचं पैसे आहेत. आधीच्या लोन घेतले मुलगभर रुपये येत नाही वाटलं तुला काय सांगू उपयोग बस शांत जरा वाचतो आपण ठरव मॅडम तुम्हाला सांगतो तुम्ही या कार्यक्रम एक आम्ही सर देऊन जातो कार्यक्रम चांगला झाला पाहिजे एकच नंबर होणार हा? पाहुणं चालतं. होणार ना तुम्ही कार्यक्रमचं टेन्शन घेऊच नका. काय सांगताय होय डोळे बंद करून तुम्ही कार्यक्रम बघा. बघितला अण्णा तुम्ही डोळे बंद करून अण्णा डिप्रेशन मध्ये गेलाय डोळे बंद करून कार्यक्रम असतोय तेव्हा त्यांचं म्हणण्याचा उद्देश आहे लगेच काय डोळं बंद करून बघायचं आहे बरं आम्ही सर देतो तुम्हाला आणि आम्ही जातो कार्यक्रम होईल ना एकदम मस्त का. तुम्ही काय खाता काय तुम्ही काय बोकड कापणार आता बोलत होता ते. बोकड कापायला लागते बरं का? भोकड कापाय लागते तुम्ही काय हे मुख्य येते काय कार्यक्रम येत नाही का येणार की येणार आहेत की त्या पण बोलणं कमी त्यांचं ना बोलू द्या बोलणं जास्त आहे. तोंड हाही कळलं मी बस हा कमी बोलू द्या पण कार्यक्रम चांगला करा. कार्यक्रम चांगला करा हा तुम्ही डोळ्याच बंद करून बघायचं बिल खेच हे चला ठरलंय आता बर हाडवास आम्ही ऑनलाईन मारतो ऑनलाईन नका कॅशच द्या. हा कॅश नाही कॅश तुम्ही घेऊन परत बदलला म्हणजे काय करायचं मग लागा बदलत नाही ती रे बदलत नाही ती त्यांच्याकडे एटीएम बंद पडलेला असत नाही नाही ऑनलाईन द्यायचं कॅश नको गावचं पैसे आहेत मी बोलू का आमच्यावर भरोसा नाही का. हो मॅडम अहो भरोसा आहे की हो पण ऑनलाईन दिलेलं कसं लगा असतं कलाकार माणसं त्याचे का पाचवी असते ते का सांग बघू नाव खराब होईल का नाही त्यांचं चला मी बोलू का हा मॅडम आम्ही कॅश आणते ना ऑनलाईन घ्या. अहो, थोडं रोग द्या थोडं ऑनलाईन द्या आम्हाला काय बरं ऑनलाईन चालतंय देतो चला हे चला चला मोठा ठरलं का ठरलं की मी थांबू का? चला मी थांबू का बरं, जा. चला घ्या आता सगळी बघ आता हा येते ऑनलाईनच बघा लगा थांब की मला बोलू दे की जरा का थांबा ग. चला तुम्हाला सांगतो मी आमच्या गावचा प्रतिष्ठित माणूस मी आहे ही असली घाणपडी कुत्री मला सांभाळायला लागते री पहिल्यापासून आणि ही फायटर भाऊ आहेत घाणपडी कुत्री ती काय शहाणी आहेत बी तेव्हा ती म्हणते ते 70,000 म्हणून हे म्हणते ती काय माहिती का 70,000 रुपये 70,000 रुपये आणि बोकडा जेवण करायला लागल हा. हा काय माणसं शाकाहारी आहेत हा. ती म्हणलं माझं मी करतो पैशाचा मालक मीच आहे विचारा आहे का नाही होय पैसा मालक तुम्ही मीच आहे तुम्हाला काही कंपनी देत नाही पण तुम्ही थोडा वेळ आधी या हा हा लवकर येणार. कार्यक्रम चांगला झाला पाहिजे होय होय अहो, एकच नंबर कार्यक्रम होणार तुम्ही नुसतं बघत राहा डोळे बंद करून चालते बघा. चला चला लागा चला म्हणतोय येतोच खूपतोय जा गे येतो की मला बाकीच काय बघितलं पाहिजे का नाही बाकी अहो आलं की चला चला मॅडम हं. तुम्हाला सांगतो पहिलं 50,000 रुपये ठरलं होतं हं. 50,000 रुपये सांगितले तुमच्या माणसानं 50च मिळणार मला दुसरं कार्यक्रम वाले लय मागे लागले पण कसं आहे मला पण आता ही सांभाळायला लागते हो ही माझं 10,000 रुपये एक्स्ट्रा जातात त्यामुळे मला वरचं 20,000 मी कमिशन घेणार आहे तुम्हाला 5,000 ऍडव्हान्स देतो
आणि 45,000 तिथं आल्यावर देतो पेटा गुंडून. होय 20,000 कमिशन खाणार का तू? कमिशन नाही, कमिशन कशाला आहे? हे असली सांभाळायला लागते. आता मी उन्हात आलो ती एसी लावून गाडीत आली मला लय खर्च असतोय. गावचा मी प्रतिष्ठित माणूस आहे. काका आमचा लय दरोडेखोर आहे. पण तुम्हाला सांगतो खर्च लय होतोय. तुमचं पैसे तुम्हाला मिळते ना, सांगा की. तुला काय करायचं आहे? आपल्याला 50,000 भेटतंय ना, बस झालं. त्यांचं त्यांना बघू देते. हा बरं चालतंय या. या कुठं आता मी इथंच थांबणार, तुम्हाला घेऊनच जाणार, कार्यक्रम आणून सोडणार. या बाबा आम्ही येतो. आमच्या सठवा बरं सठवा आमच्या. आम्ही कार्यक्रमला येतो. बरोबर चालते. फोन नंबर काय दिलाय ना ह्यांचा, आहे ना नंबर तुमच्याकडे. त्यांचा यांना ऐका येतोय तुमचा द्या की. त्यांनी आणून देतात मला फोन. देतं नक्की काम कर. बरोबर चालतंय. या तुम्ही. मी प्रतिष्ठित माणूस आहे, ध्यानात ठेवा. हो, किती नाही वेळा तुम्हाला सांगणार? चेहऱ्यावर दिसतंय तुमच्या. या दिसतंय ना, हाय चारच तसा मला. स्वयंभूमुळाचे निराकार शून्यापासून एक महाविष्णू अवतार 33 गणांग माया घेऊन जन्मलो या भुवर ओंकारा पोटी माया ब्रह्मोत्पत्तीची केली मी कुळस माझ्या खेळासाठी निर्मिती केली तिने जाळ पाचीचा विस्तार मानून राहिलो साऱ्याच्या वेगळं. चला तुमच्या पुतण्याकडे. काय काम काढलं पुतण्याकडे? काय काढलं ते सांगतो ना तुम्हाला. चला चला. पुतण्याकडे काय काम काढलंय? काय काम काढलंय हा दत्त गेल्यावर सांगतो तुम्हाला. बर त्याला फोन करून बोलवून घ्या. बर चल येतो बोलवून तुला. बोलव तुम्ही चला. त्याला फोन करून बोलवून घ्या. कुणाला? तुमच्या पत्न्याला. काय काम आहे? काय काम आहे? मग? मला काय नेलं नाही कुठं? तमाशे ठरवायला. तुला काय काम आहे? गाव गाडा त्यांसाठी गेले असते, तुला काय करायचं नव्हतं? म्हणजे गावातले समजा तुम्हीच बघताय. आम्हीच बघतोय म्हणजे. म्हणजे आमच्या सारख्याला काही किंमतच नाही गावात. किंमत म्हणजे काय? हे गाव गाड्यात येतात, पुतण्या माझा पंच आहे तिथं. अहो पंच असलं तर माझ्या सारख्याला विचारायचं काम आहे ना. अरे कायच राहिलंय तुला? कायच राहायचंय. मग मग तुमची घरांशाही फक्त चालली पाहिजे. घरांच्या म्हणजे घरंदाज घरा नाही म्हणून बोलतोय. घरंदाज घराणं आहे की आम्हाला माहिती आहे. मग? पहिल्यापासून तुमचा काय घराणं आहे कसं आहे. पण माझ्या सारख्याला विचारायचं काम होतं ना. तुम्हाला नेऊन तर काय दारोड्याला उपयोग आहे रे? दारुड्याला. मग? आज मी भजन म्हणलो दारू सोडलेली आहे का नाही. आज झाली मग तुम्हाला रोज घेऊन काय मी करायचं? आता दारू पितच नाही इथनं पुढं. ती झाला तुला विषय घेऊन मग? काय करायचं? लावतो तुझी काय भानगड आहे ती बघतो. फोन लावतो मी त्याला आता. फोन लावून बोलवून घ्या. हा घेतोय फोन बघू काय असेल ते पुढचा विषय. दमदा तुमचं तुम्ही सगळं करताय वे. फोन लावतो, बोल नको. हॅलो कुठे आपा? सातशिरा घाणपडी आहे तिथं खाली. घाणपडी मला कोण काय बोलायला लागले तिथं गावात. ही लवकर ये पाठशिरा. हा ये इथं बसलोय मी. पाठशिरा ये निघून. हा घाणपडी बोलायला लागले ते म्हणजे ह्याचं काय तुम्हाला शोभते काय त्याला बोलणं. म्हणलं घाणपडी बोलते ती म्हणलं या म्हणून. हा असं म्हणा जावा. नाही समजून सांगतोय की असा का करायला लागलाय? समजून सांगा. आल्यानंतर बघूया तुमचा काय विषय इथे पुढे घेतो आमचा आम्ही हा, काय घ्या, करायचं. काय करायचं बघू. तुमच्या सगळं गावात तुम्ही चालवायचं नसते. माझ्यासारख्याला विचारायचं असते. मी जर काय मी गावातला नागरिक नव्हे का? तू गावातला नागरिक आहे की माहित आहे की आम्हाला? मग आज गाव आम्ही चालवतोय. तुम्हाला गाव इथं काय गरज आहे रे आम्हाला? गाव चालवलं तर तसा काय विषय नाही तिथं. मग चालायचं नाही 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 नाही. अहो कुत्र्याची भांडण तुम्हाला घ्यायची काय गरज आहे? कुत्र्याची नव ही काका न ती दत्रे मामा इथं बोका. गाव सगळं टकी झालाय का तुम्ही? हा हा चालतं ठेव. दारुड्याचं चालतोय रे काय बी. दारुडे आम्ही मग? दारुड्याला आम्हाला मग काय कोण किंमत आहे नसते. मग मी किती दिवस झाले दारू सोडल्या माहिती आहे का तुम्हाला? किती दिवस झाले सोडले? हा? हे बरं मला कशाला बोलवले? मला आता मी विजय मला तुम्हाला सांगतो कार्यक्रम आणायचा आहे. आणि तोवर तुम्ही पिऊ नको बोंबलत बसू नका. आज प्याला नाही म्हणजे काल पेरलेलाच होता की तुम्ही. काल पेरलं होतं, परवा दिवशी पेरलेलं होतं. आज काय विषय काय आहे? काय विषय मला काय नेलं नाही कुठं ठरवायला. तमाशा आहे? हा हाय की आम्ही आता कशाला लोड घेताय तुम्ही? काय राहिले आता? काय होईन कामाचं तुम्ही लावलं? तुम्ही दारू पिऊन जाणार तिथं तिथं बाय माणसाचे ते ठरवायला लागते. परत पैसे वाढतात हो. ठरवायला गेल्यावर पैसे वाढतात. हा हो दारुडा असल्यावर त्याला धरू तुम्हाला धरू का तिथं? माझ्यासारखे मोराक माणसं तज्ञ न्या त्याशिवाय तुमचा फायदा होणार नाही. तुम्हाला मुरा काय लोणचा आहे वितावा? हा काय झालं तुम्हाला न्याला? काका ही काय का म्हणून बोलवले तुम्ही? का म्हणून? अशी गावात 4 धावून 2 असते तीच. काय पण समाजाकडे होणार नाही. हा. असली मुरागणी जर शेनेवर काय त्याचा तुझ्या खिशात आहे का पैसे लागतात. पैसे नको दत्रे मामा आम्ही तुम्हाला मान देतोय. हा आता हे तो कोण नाही म्हणून मी तुम्हाला बोलतोय. तुमच्यासारखा माणूस कुठं सुद्धा मिळणार नाही. 1 नंबर माणूस आहे तुम्ही. फक्त काय होते दारू पेली का तुम्हाला किंमत राहत नाही कुत्र्यासारखी. आता कुत्र्याची किंमत आणि तुमची गावातल्या लोकांना माहिती पडलंय काय मी दारू पितोय. हा. प्रत्येक जण मला
प्याला 10 रुपये पैसे होय. देते का नाही होय. हा म्हणजे मी काय करायची ती माझी प्रगतीच खुटून टाकल्या तुम्ही. आयला करा की तुम्ही पुढच्या वेळेला नाही तू आता सोडल्या दारू ना नाही दम जरा हे दम ह्याची प्रगती कशी खुटल्या काका तुम्ही का बसा मागून पैसे खायची सवय आहे याला. मागून पैसे खायला प्रगती हे जागा तुम्ही बांधणार आहे का तुम्ही दोघं जण मी जाईल बघा होणार. दत्रे मामा परत आता ती तमाशा आल्यानंतर तुम्हाला सत्कार करायला तुम्हाला माणसं खाली बसवायला काय तर तुम्हाला मेन पद देतो हा मेन पद देतो एवढं तर करा गावात. माणसं खाली बसवायची कोण बोलला का बस खाली मग त्यावेळेला मला असं मोकळं कोण ऐकणार आहे बे? नाही मग तुम्ही पिऊनच म्हणणार आणि मग तुम्हाला बांधणार असलं होतंय ना. हे असं होतंय बघा मी सीसीटीव्ही चांगलं बसवणार काहीतरी एखादे पद द्यायची मग सीसीटीव्ही मग दुसरं काय पद देऊ तुम्हाला काहीतरी द्या की दुसरं मस्तपैकी. बरं ही देतो माझ्या घरी जेवण बनवणार आहे ती लेडीज बिडीज असणार आहे त्या हा आणि ती एक दिवस आमच्यात राहणार हा कार्यक्रमाला म्हणलं तर ते घरचं खाया पियाला घातलं पाहिजे बोकाड बेकाड कापणार आहे मी आणि त्यावेळी तुम्हाला काहीतरी पद देतो इथं दत्त. त्यांचा सत्कार करायला होतो मग झालं हा असं करा काहीतरी सत्कार म्हणा. करा पण 10 रुपये नाही आजच्यापासून दारू पेत नाही अहो वैताग जीव वैताग आलाय त्या गाबड्याला नेल नाही तमाश ठरवायला काकाला पुतण्याला नेते ती का नाही. काका नाही काय बोलला काका विश्वास आहे मग पुतण्या ती लागले माया माग त्याला नाही म्हणलं म्हणून त्यानं घरी सांगितले काय ती घरातली बोलणं झाली ती पोरगा घर बायको बोलून झाल्या घरी जायलाच नको वाटायला लागले अहो घरात आपल्या सारख्याला किंमतच नसते या बायकांच्या पदी. आणि काका पण काय बोलत नाही तिलाच म्हणावं काय नसतंय तसलं काय नाही सांगतो माझा मी कवा सांगतो मी उपाशी राहिलो पैसे काय पाहिजे खर्चायला कशाला पैसे देताय मला पैसे द्यायला देऊ का खर्च आहे घरातल्यानी त्यांचा सत्कार करायचा तुम्ही इथं पैसे द्या त्यातनी. हा. खर्चाला आमच्या घरात पर्पज येतो खर्चा देऊ का म्हणून आहेत पैसे हम्म. बँकेत काढून आणले मग काढले पोचलं मला पैसे राहू द्या पण तिला 4 गोष्टी सांग माझा मी सांगतो नाहीतर मी घरीच येत नाही मी जेवणार नाही बघा संध्याकाळी नाही मी आहे तुम्ही हाय कुठं आहे मी सांगतो माझा मी चला अन्नाची मंडळी बी तशीच आहे त्या अन्नाला करते तुम्हाला बी तशीच करते त्या अण्णा दिवशी तसा नाही अण्णा आहे तसा अण्णा नालायक माणूस आहे तसा मी नालायक नाही त्याचा भाव सकाळी आहे का मिळून तसं झालं का नाही तुम्ही काय अप्रू काढाय बोलवलंय मला काका चला दत्रे मामा तुम्हाला पद दिलंय काका तेवढं तिला सांगा रुसू नको म्हणा नाही सांगतो मी सांगतो की जत्रा आल्या तोंडावर बिन कामाचं गोड बोल म्हणाव त्याला बरं. कुणी फोन कोणाचा पण येऊ द्या फोन कोणाचा येऊ दे काय नाही त्या काबड्या तेवढं ऐकू नका नाही मी त्या काबड्याला उकरण्यात पुरील बघा हा 4 पै पाहुण्याची पोरांनी तसं केलं त्यांच्या मंडळीने तसं केलं म्हणजे गावात किंमत राहील का त्यांची हा ती जरा विचार केला पाहिजे का नाही. तुम्ही आता इस काढू नका आमची किंमत तुम्ही तुमचं बघा तुम्ही दारू पिऊ नका. करा गावातला हे तमाशाचा कार्यक्रम गावाला आम्हाला किंमत आहे आम्ही पद्धतीने करतोय तुम्ही आपलं गप कुत्र्यासारखं मागं थांबून आम्ही कुत्रे काका सांगतो बघा तुम्ही मला सकाळी रातभर आमच्यात भांडणं ती पोरग काय तर जाऊ सांगतंय कसा तर आलो तर फोन केलाय तुम्ही आणि आता तुम्हाला देतो पद म्हणले काका जाऊ द्या पद देऊया आपलं घरात दानसोर आहे बर राजघराणं आहे आपलं दानसोर आहे द्यायला लागते ती गोरगरीबाला त्यांना देऊ एक पद सत्कार करा बर हा असं काय तर बोला हा देतो पण प्यायची नाही हा पेणार नाही चला झालं ना झालं का ठीक चला. आहे जरा व्यवस्थित करा करतो का माणसाची आपली ही झाली नाही पाहिजे काय झालं नाही पाहिजे विटंबना झाली नाही पाहिजे माणसात आपली नाही विटंबना होईल काय तुम्हाला किंमत मिळाली तुमच्यासारखी किंमत मिळायला पाहिजे अरे असल्या- तुम्हाला तुमच्यासारखी किंमत मिळायला पाहिजे ऐक. माझ्यासारखी किंमत मिळायला पाहिजे तुम्ही 10 रुपये आणि गोराच घेऊन या बस कशाला हा. कोणा घेतोय मग कशाला सोडलंय ना आता विषय संपला तुम्ही ज्ञान शिकवणार ज्ञान शिकवलं असतं तर तुम्ही आता पुढेपर्यंत पोहोचला असता अहो आमचं कोण ऐकलंय ज्ञान चल काका काम बी तुम्हाला काय डोसक्यात मेंदू आहे नाही काय झालं कशाला बाहेर ऐकत बसलाय होय म्हणायचं ढकलायचं पुढे तर ए बाबा आम्ही येतो चला देतो तुम्हाला पद हे असंच आहे चला अहो ताई किती उशीर झाला हा का मारते इकडे आहे तुम्ही हा काय काम काढलं उन्हाळ्याचं अहो जरा काम होतं हो. झालं का नाही उन्हाळ्याचं करून पापडे फिडे चाललंय की करायला होय जाऊ द्या हं. तुमचा विषय ठेवा बाजूला हं. परसू कुठं आहे हाय की घरात टीव्ही बघत बसलाय ते ना काल तो रडत आलता का होय आपण गावात गेलो होय बसा तुम्हाला अहो लय रडत होता मी त्याला विचारलं अरे काय झालंय बाबा काय झालंय कसं झालंय काय सांग ना मला बसा तुम्हाला सांगतो ती ना वहिनी कसा संसार करताय त्यांच्या बरोबर का हो काय झालं वर्गणी सगळ्या गावाची त्यांच्यावर काल हो. बरं कार्यक्रम करायला ठरवायला चाललो आम्ही हो. मग मी म्हटलं परसूला घेऊया एक संकट हो. ते मंदिरापाशी गाडीत बसताना बदा मारलं त्याला बघा की कसं मारल का कोण बघा बरी कसं ते तुम्हाला सांगतोय ना आल्यावर ना काय काय केलं काय काय नाही
म्हणून त्याला घालवला घरी मारून. असं केलं. आणि तिथं गेलो पण हम्म. ग बसते काही माणूस सारखं पुढं 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 पुढं. अगं बाय. आणि करू द्या केलं तर हो. हम्म. आम्हाला पण सांगाय कसं तर वाटतंय. येताना त्या बायकासनी नंबर मागायला आला, फोन नंबर. अहो बाय.